जिल्हा परिषद मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। माझ्या हस्ते आणि माझ्या सौभाग्यवतींच्या हस्ते आज उद्घाटन होते। आमच्या सर्व प्रमुख महिला भगिनींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। खरं म्हटलं तर 12 वर्षापासून सुवर्णाताई पाटील या कल्पना राजे मासाहेब यांच्या सहकार्यातून आशीर्वादातून हा उपक्रम त्यांनी चालू केला आणि हा उपक्रम चालू केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो। फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होते। विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या ह्या स्टॉलला बचत गटाला सुद्धा प्राधान्य दिलेलं आहे आणि महिला बचत गट उमेद म्हणून जे कार्य करतात त्यांच्या माध्यमातून हे बचत गट या ठिकाणी त्यांचे स्टॉल आलेले आहे। माझ्या माहितीवर महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातला उद्देश हा 5 दिवसाच्या ह्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आहे। सातारकरांना एक येऊन इथे या असलेल्या महोत्सवाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करणार आहे। शेवटी एखाद्या कार्यकर्त्यांनी केलेला हा उपक्रम त्याला प्रतिसाद हा जनतेचा आणि असलेल्या भगिनींचा असावा अशी माझी अपेक्षा आहे आणि मला खात्री आहे की मागच्यापेक्षा आजचा हा महोत्सव याही वर्षी फार मोठ्या प्रमाणात साजरा होईल। लोक फार मोठ्या प्रमाणात सहभागी होतील आणि प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। ताई तुम्ही सांगा किती स्टॉल आहेत काय? दरवर्षीप्रमाणे ज्योतिर्मय महोत्सवामध्ये 200 स्टॉलचं नियोजन केलेलं असतं। त्यामध्ये कन्झ्युमरचे स्टॉल आहेत जे आपण ऑनलाईन मार्केटिंग ऑनलाईन जे आपल्याला मिळू शकतात वस्तू, त्या वस्तूंचं सुद्धा इथे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतील। त्याच पद्धतीने बचत गटांचे जवळजवळ 100 स्टॉल त्या आपल्या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये सामील झालेले असतात। आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपण या महोत्सवाला व्हिजिट करता, पण यामध्ये उमेदच्याही काही महिलांचा सहभाग या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये आहे। तर मला असं सातारकरांना निमंत्रित करते की या ज्योतिर्मय महोत्सवासाठी आपण जरूर भेट द्यावी। त्या इथल्या महिलांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांना आपण म्हणतो त्यांचं जो प्रोडक्शन आहे त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याचं खरेदी करण्यासाठी आपण जरूर लाभ घ्यावा। या महोत्सवामध्ये बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत। त्यासाठी आपण लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वापरण्यासारख्या वस्तू आहेत आणि बाळगोपाळांसाठी खेळण्याची सोय आहे। भरपूर चांगले अगदी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेले खाद्यपदार्थ म्हणजे कोकण असेल, नागपूर असेल, सांगलीची धपाटी असतील असं नियोजन ह्या महोत्सवामध्ये आहे। तर सातारकरांनी जरूर या महोत्सवाचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमही या महोत्सवामध्ये आहेत। त्यात नवीन मराठी गाण्यांचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, युवकांसाठी सरगमदेव फ्युजन बँड हा एक कार्यक्रम आहे आणि फॅशन शो जो मिसेस अँड किड्स असं हे त्याचं नियोजन आहे। तसंच आपल्या माहिती आहे की महाराष्ट्राची लावणी ही आपल्याला सोमवारी आपण ती लावणीचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व आपल्या महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर त्याचंही नियोजन केलेलं आहे। असे 5 दिवस एक सांस्कृतिक चांगल्या पद्धतीचं नियोजन ज्योतिर्मय महोत्सवामध्ये केलेलं आहे। तर सातारकरांनी जरूर ज्योतिर्मय महोत्सवाला भेट द्यावी आणि आनंद द्विगुणित करावा एवढी मी त्यांना आग्रहाचं निमंत्रण करतो। काही एक तप झालं, आपण तप धरून आपण सीमोल्लंघन केले, काय त्रास? काही त्रास नाही, शिंदेसाहेब मागायत त्यामुळं आम्ही आपलं त्यांच्या मागं सीमोल्लंघन केल्यानंतर थोडा त्रास झालेला आहे, पण तो कधीतरी सीमोल्लंघन करावं लागतं। त्यांना त्रास झाला पण त्या खंबीर आहेत आणि शेवटी तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे। निकाल 21 तारखेला घेतला त्यामुळे अनेक लोकांमध्ये अशी समजावूच नाही की काहीतरी ऍडजस्ट होऊ शकतं। काही सांगता येत नाही। सध्या ईव्हीएम मशीनबद्दल बोलायचं आणि निवडणूक आयोगावर बोलायचं म्हटल्यानंतर सहन होत आहे आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। मला वाटतं की आमची चर्चा नाही पण सामान्य लोकांमध्ये ही चर्चा होते। याचा अर्थ ईव्हीएम मशीनच्या बाबतीमधली विश्वासार्हता ही लोकांमधून गेलेली आहे आणि त्या
विश्वासार्हतेला जर पात्र ठरायचं असेल तर परवाच्या दिवशी बघितलं आष्ट्र्याला झालेलं आहे. इथे सुद्धा मशीन सील करताना त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम सील करताना उमेदवारांच्या सह्या वगैरे घ्यायला पाहिजे, तसं काहीच केलेलं नाही. म्हणजे नियमावली निकष काही नाही. म्हणजे फक्त निवडणूक प्रक्रिया पार पडायची एवढाच फक्त उद्देश दिसतोय. मला वाटतं की त्यामुळे साशंकता आहे. शेवटी बघू निकाल काय लागतो 21 तारखेला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. 11 वर्ष खूप छान त्रास झाला बरं कसं दिवस येतील आपले पण आणि उलाढाल कितीची होते सगळ्या 7 दिवस कार्यक्रम असतो. रोज कार्यक्रम आहे. मराठी जुन्या हिंदी गाण्यांचे कार्यक्रम आहे. उद्या जरा युवकांसाठी अरविंद मोठेचा परवा दिवशी फॅशन शो आहे. महिलांसाठी आपलं